नमस्कार मित्रांनो, इच्छापूर्ती गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण समोरच श्री रेणुका माताला आलो होतो. आता तुम्हाला मंदिराची थोडीशी स्टोरी सांगतो. चांदवड येथील हे रेणुका मंदिर राजराजेश्वरी हे एक जागृत स्वयंभू देवस्थान आहे. पौराणिक कथेनुसार परशुरामाने पित्राज्ञेवरून आई रेणुकाचे शिर धडावेगळे केले असे मानले जाते. तामकडा डोंगरावरील गुहेतील हे प्राचीन मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते आणि हे साक्षात आदिशक्तीचे रूप मानले जाते. जमदग्नी ऋषीच्या आज्ञेनुसार परशुरामाने आपल्या आईच्या रेणुका मातेचा वध केला. त्याच्यात रेणुका माताचे धड माहूरला गेले आणि शिर म्हणजे डोके चांदवड येथे या डोंगरावर पडले. आणि ते शिर इथं पडल्यामुळे याला अत्यंत जागृत मानले जाते देवस्थान. आणि इथली मातेची मूर्ती पण स्वयंभू आहे, जी गुहेमध्ये आहे डोंगराच्या. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला होता. हे 1735 ते 1995 दरम्यान. खूप सुंदर आणि शांत जागा आहे. चारी बाजूने डोंगर आहे. इथून मंदिराची एंट्री आहे. दरवाजातूनच देवीचं दर्शन होऊन जातं. समोरच देवी एकदम प्रसन्न रूपात दिसते आपल्याला. इकडून उजव्या बाजूने रस्ता आहे मंदिराकडे जायचा. इकडून गेलो, मंदिराचं दर्शन घेतलं, देवीचं दर्शन झालं आणि गर्दी कमी होती कारण आता परीक्षेचे दिवस आहे, त्याच्यामुळं गर्दी नाही आता इथे. आता सुट्ट्या लागल्यानंतर भरपूर गर्दी वाढेल इकडे. इथून ती गुहा आहे जिथे देवीचं शिर आहे. आणि हा मंदिरासमोर हा पूर्ण हॉल आहे जिथे तुम्ही बसू शकता शांततेत देवीच्या सानिध्यात. तुम्हाला देवीची प्रतिमा दाखवतोय. सुंदर असं रूप आहे देवीचं. इथं मी लहानपणापासून येतोय. इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. लहानपणापासून म्हणजे आता सांगता येणार नाही, एवढ्या इथं आलेलो आहे. जवळपास म्हणजे आमचं कुलदैवतच आहे. आज गर्दी कमी होती. बघा देवीचं रूप किती सुंदर आहे. बाकी काय आता नाशिककडे निघू. चला मित्रांनो, बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.